म्हणजे आता आपण प्रत्येक जण अगदी म्हणजे आपल्या हनुमान चालीसापासून आपले सगळे संस्कृत श्लोक, प्रत्येकाच्या देवाधर्माचे वेगवेगळे श्लोक असतात, तर ते तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये किती पॉवर आहे आणि किती शक्ती आहे याची तुम्हाला कुणालाही कल्पना नाही. पण ते इतके इफेक्टिव्ह आहे की ते साध्या पाण्यावर तुम्ही हात ठेवला आणि तो तुम्ही तुमचा कुठलाही जगातला मंत्र असू दे तो तुम्ही जर म्हटला तर त्या मंत्राची पॉवर त्या पाण्यामध्ये उतरते आणि ते पाणी अभिमंत्रित होतं. पण तुमच्यामध्ये आधी हा विचार पाहिजे की ह्या मंत्राने हे माझं पाणी अभिमंत्रित झालेलं आहे आणि ते मी पाणी पिल्यानंतर मी हीट होणार आहे किंवा माझ्यामध्ये जे काही रोग त्रास आहे तो पूर्ण निघून जाणार आहे. अशा विचाराने जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते पाणी तुम्हाला औषध म्हणून, मेडिसिन म्हणून उपयोग केला जातो. आणि तुम्हाला पाण्याची एक गोष्ट माहीत असेल की असं म्हणतात पूर्वीचे लोक की आपण जिथं पाण्याचा माठ किंवा पीठ ठेवतो तिथे काही दिवा करावा असं म्हणतात. ऐकून माहीत असेल नसेल मला माहीत नाही. त्याचं कारण हेच आहे की म्हणजे जल हे पण आपली एक देवता आहे, तिचं आपण पूजन कुठे करतो? फक्त नदीवर वगैरे कधीतरी काहीतरी कार्यक्रमाला गेलो तर करतो. एरवी आपण तिला काही नमस्कार करत नाही. म्हणून पूर्वीच्या शास्त्रामध्ये असं आहे की तुम्ही पाण्याच्या ठिकाणी एक दिवा ठेवावा. त्याचं कारण हेच आहे की ही अशा पद्धतीने मग तुम्ही हे नुसतं पाणीच नाही, समजा तुम्हाला आता डायबेटीस आहे किंवा तुम्हाला बीपी आहे आणि त्याची गोळी रोज घ्यावी लागते किंवा अगदीच पेशंट सिरियस आहे ICU मध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये, तर आपल्याला त्याला गोळ्या ह्या असतातच आता, तर त्या गोळ्या तुम्ही हातामध्ये घ्यायच्या आणि त्याच्यावर तुम्ही हात ठेवायचा आणि तुम्ही त्या पद्धतीनं ते औषध जर घेतलं तर तुम्ही फक्त साधी गोळी घेऊन जर तुम्ही 12 तासात तुम्हाला फरक पडणार असेल तर असं अभिमंत्रित करून तुम्ही जर ती गोळी घेतली तर तुम्हाला तो 3 तासात रिझल्ट येतो. असा तुमचा जो टाइम स्पॅन आहे तो कमी होतो. म्हणजे प्रत्येकाच्या मागे थोडक्यात काय मला सांगायचं, ह्या सगळ्याच्या मागे माइंड पॉवर आहे. तुमचं मनात तुम्ही जे युनिव्हर्सल तुम्हाला द्यायलाच बसलंय हो, तुम्ही मागायला चुकता, तुम्ही मागायला चुकता. तुम्ही भरभरून तुम्हाला मला पैसा दे, समृद्धी दे असं नाही. अरे पैसा दे म्हणजे काय तो तुम्हाला आकाशात तर पडणार नाही आहे, पण त्याच्यासाठी जो रूट आहे तो रूट मला सापडू दे, मला दिसू दे. माझ्यातल्या ज्या काय चांगल्या आहेत कॅलिग्रीज, ज्या काय माझ्याकडे गोष्टी आहेत त्या वापरून मी कशी पुढे जाऊ शकते याचं तुम्हाला ज्ञान दे. असं तुम्ही स्वतःला जेव्हा शांत बसून मेडिटेशन कराल त्यावेळेला तुम्हाला तो ॲटोमॅटिक तो मार्ग सापडतो आणि मग त्याने तुम्ही पुढे जाऊ शकता. असं हे शास्त्र आहे. कसं आहे ह्याच्यावर मी बोलायची थांबणार नाही, तुम्ही मला थांबवल्याशिवाय. PDF हवा असेल तर PDF पण आपल्याकडे आहे, तर ते तुम्ही पुस्तक जरूर वाचा. ते पहिल्यांदा ऑडिओज ऐका जे तुम्हाला त्याचं काय आहे आणि आपल्या स्वतःकडे काय आहे, आपल्या स्वतःची ओळख काय हे तुम्ही समजून घेऊ शकाल. आणि त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मुलांना, तुमच्या घरातल्यांना त्या सगळ्या चॅनलचा खूप फायदा होईल. याशिवाय व्हॉट्सअप ग्रुप मी एक केलेला आहे, बोलकी पुस्तके म्हणून. त्याच्यामध्ये आम्ही अशाच वेगवेगळ्या सगळ्या म्हणजे हिंदी स्टोरीज असतील, मराठी गाजलेल्या कादंबऱ्या असतील, त्याचे ऑडिओज टोटल बुकचे आम्ही मिळवतो आणि त्या ग्रुपवर सेंड करतो. म्हणजे तुम्ही गाडीत बसल्या बसल्या सुद्धा ते ऐकू शकता वेळ मिळाला तर. आणि त्याच्याचवरून आम्ही आता मागच्या महिन्यात काव्य स्पर्धा त्याच्यात घेतल्या, त्याच्या मागच्या महिन्यात आम्ही अभिवाचन स्पर्धा घेतल्या. म्हणजे त्या ग्रुपवर पण जेवढं काही शिकवता येईल, करता येईल ते सगळं मी करत असते. मी स्वतः पण अभिवाचन करते. तर अशा पद्धतीने म्हणजे थोडक्यात मला ते समाजसेवेचं जरा माझ्या अंगात ते भूतच आहे जरा, त्यामुळे ते आजपर्यंत सगळं फ्रीमध्ये करत आलेले. पण लोकांना फ्री दिलं की त्याची किंमत नसती हे पण माहिती आहे, तरी पण ते दिल्याशिवाय आणि केल्याशिवाय मला चेंज पडत नाही. आणि मग अशा ठिकाणी गेलं की ज्यांना फी देता येत नाही किंवा ज्यांच्याकडे वेळ नाही आहे अशा व्यक्तींना याचा फायदा होईल यासाठी मी सगळे चॅनल्स बनवलेले आहेत. तर मी तुम्हाला त्याची लिंक वगैरे देईन आणि माझ्या स्टेटसला पण रोज माझे वेगवेगळे व्हिडिओज मी लावलेले असतात. तर तुम्ही, कारण कसं आहे आपल्याकडे आता वेळ कमी आहे इथे बोलायला, त्यामुळे तुम्ही ते जर थोडंसं जरी सर्वे केला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये काय आहे काय नाही हे तुम्हाला कळून जाईल. आणि आता बाकी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही प्रश्न विचारा मला, म्हणजे आपल्यामध्ये कॉन्व्हर्सेशन होऊ दे. त्यांना आम्ही सगळे ग्रुप रेखील देतो, तर त्याच्यामध्ये एक
जायचं दूर, ते पण कधी 3 तासाला 2 तासांनी, ते पण किती क्वांटिटी, बारकी वाटली, हो ना. मग एवढी एनर्जी त्याच्याकडे आली कुठली? हा कधी विचार केलाय का? आपण एवढं खातं पितो, आपल्याकडे काय काय एनर्जी? तुम्हाला मी सांगितलं कुणाला तरी, चला 2 मिनिटं बाळासारखं करा. 2 मिनिटं काय, 20 सेकंद पण आपण करू शकणार नाही. 20 सेकंद, हा. मग ही एनर्जी बाळाकडे आली कुठून? तर त्याच्यामागचं शास्त्र असं आहे की आपल्याला ते अज्ञान आहे, माहिती नाहीये की जन्मल्यानंतर आपण म्हणतो टाळू बाळाची भरायची, बाळाची भरायची. इट्स व्हेरी रॉंग. टाळू भरायची नाही, ही टाळू म्हणजेच हे ब्रह्मास्त्र आहे. म्हणजे इथूनच ही युनिव्हर्स एनर्जी त्याला देतोय आणि त्या एनर्जी करतो हे सगळं करतो. म्हणजे त्याची ती पॉवर खुली असते आणि तेव्हा त्यातून भरभरून तो एनर्जी घेतो आणि त्याला ज्या वाटते तो करू शकतो. आणि मग जसं जसं बाळ मोठं होत जाईल तसं तसं ते होत जातं. कारण आपल्याला ते अज्ञान आहे, आपल्याला ते माहितीच नाहीये की हा त्याचा इथला पॉईंट आपण त्याचा डेव्हलप करायचा आहे. हे आपल्याला माहित नसताना आपण काय करतो, टाळू भरून 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 ते बाळाचं आपण बंदच करून टाकतो. ते जी आपली ब्रह्मास्त्र रंध्र आहेत ती, हे अज्ञान आहे आपलं. हे काही सगळ्यांना माहिती पडणं पण शक्य नाही. पण ऍक्च्युली ती आपली आम्ही रेकी शिकतो आणि मास्टर होतो म्हणजे काय करतो, तर हीच आमची चक्र परत आम्ही ओपन करतो. आणि ही ओपन केल्यानंतर मग आपल्या शरीराची 7 चक्र आहेत. त्या 7 चक्रातून पहिल्यांदा क्राउन चक्र, नंतर थर्ड आय, थ्रोट चक्र, हार्ट चक्र, सोलर प्लेक्सस, हारा चक्र आणि पाठीचा कडा जो शेवटचा आहे ते मुख चक्र. अशी ही जी 7 चक्र आहेत, ह्या 7 चक्रातून ती एनर्जी फिरते आणि हार्ट चक्रामध्ये आल्यानंतर ती दोन्ही हातामध्ये येते. आणि मग जेव्हा असं आपण हात करतो किंवा पेशंटवर हात ठेवतो तेव्हा ती जी एनर्जी आहे ती समोरच्याला जेवढी रिक्वायर्ड आहे तेवढी तो ओढून घेतो. बऱ्याच जरी शिकवणारे योगा आहे ते सगळेजण काय तुम्हाला सुरुवातीला सांगतात, नाकावर लक्ष द्या, श्वास कसा येतो कसा जातो बघा, ही सुरुवात असते. म्हणजे काय करतात ते, ह्या 100,000 विचारातून तुम्हाला पहिल्यांदा एका विचारावर घेऊन येतात. म्हणजे बाबा त्यावेळेला 99 विचार तरी बाजूला राहिले आणि मग त्यातून तुम्हाला हळूहळू ती पहिला एका विचारावर यायला लागला की मग पुढे विदाउट एनी थिंकिंग जेव्हा तुम्ही 2 तास बसाल तेव्हा त्याच्यातले तुम्ही 5 किंवा 10 सेकंद 5 किंवा 10 सेकंद विदाउट एनी थिंकिंग राहू शकता. स्वतःचं स्वतः जेव्हा कमतो तेव्हा. तर ही जी पोझिशन आहे ती पोझिशन आम्ही त्यांना जेव्हा ट्रीटमेंट देतो त्यावेळेला ते ट्रान्समध्ये जातात. म्हणजे आणि ही मनाची अवस्था त्यांनी कधी अनुभवलेलीच नसते. त्यामुळे काय होतं, त्यांना त्याच्यातून उठावंच वाटत नाही, बाहेर त्यातून यावंच वाटत नाही. कारण ते इतकं छान असतं ना, आणि ते हवं असतं. आणि दुसरं काय, हे चार्जिंग आहे, माइंड चार्जिंग आहे. तुम्ही आता तुमच्या बसचं सगळं मेंटेनन्स करता, मोबाईलला चार्जिंग करता, शरीराला काय हवं नको सगळं बघता, पण त्याच्यातलं असणारं जे मन आहे की ज्याच्यावर सगळं घडतं त्याचं चार्जिंग तुम्ही कुठे करताय? काय करताय मनाच्या चार्जिंगला? काहीच करत नाही होत आपण. आपल्याला माहिती पण नाही आहे की माइंड चार्जिंग करावं लागतं. तर हे माइंड चार्जिंग आहे. म्हणून मी तुम्हाला भले तुम्ही रेकी शिका न शिका, काही शिका न शिका, मी तुम्हाला असं सांगेन, रोज 10 मिनिटं दिवसातला कुठलाही वेळ काढा, कुठलाही वेळ 24 तासाचा, आणि फक्त शांत आणि स्वस्थ बसा आणि स्वतःच्या आतमध्ये काय काय घडतंय, कुठे व्हायब्रेशन्स येत आहेत, कुठे गार लागतंय, कुठे गरम लागतंय, पोटात काही त्रास असतो तर गुडगुड होत असतं पोटात, आपल्याला कळतं ना. एक्झॅक्टली तसंच तुम्ही डोळे बंद करून 8-15 दिवस बसाल तेव्हा तुम्हाला 16व्या दिवशी कळायला लागेल की आपल्या शरीरात आत काय होतं. आणि हे तुम्ही 10 मिनिटं तरी नुसतं असं बसला तर हे तुमचं माइंड चार्जिंग आहे. आणि त्याच्यामुळे तुमची टाईम कपॅसिटी जी आहे ती वाढते. म्हणजे आता तुम्ही जर दिवसभरात 10 तास काम ॲट इज करू शकत असाल तर तुम्ही जेव्हा मेडिटेशन करता तेव्हा तुमची ती पॉवर 14 तासावर जाते. तुम्ही 14 तास सलग काम करू शकता. म्हणजे तुमचं कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स ह्या गोष्टी ऑटोमॅटिक वाढत जातात. आणि त्याच्यामध्ये शवासन हा एक प्रकार आहे. शवासन का करतात तर रात्रीची 8 तासाची झोप आणि तुम्ही 15 मिनिटं केलेलं शवासन इज इक्विव्हॅलंट. त्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला मिळते पॉवर तेवढी तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळते. म्हणून सगळे पूर्वीचे योग ऋषी मुनी जे इतकी वर्ष जगायचे फक्त फलाहार करून, त्याचं कारण हे आहे. तर हे आपल्या
एवढं सुंदर शास्त्र आहे, आपण सगळ्या जगाचा अभ्यास करतो, तर मग हे आपलंच आपण का नाही करायचं? आपल्याला आपल्या ह्या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे. आणि मला वेळ मिळत नाही हे पहिल्यांदा सोडून टाका. मी हे करणार म्हटलं की वेळ मिळतो असं आहे ते. त्यामुळं मी हे करणार आहे, जेव्हा तुम्ही ते ठरवणार तेव्हा तुम्हाला वेळ मिळणार आणि तेव्हा तुम्ही करणार. तुम्ही अशा पद्धतीने तुमचं माइंड चार्जिंग करा. मस्त हवा. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा महिला दिनाच्या खूप खूप हे ती काम करते, तिला खरंच तिच्या कामाला सॅल्यूट आहे. ह्या मॅडम म्हणजे माझ्या आईसारख्या आहेत, त्यामुळे ते जास्तच कौतुक करतात असं वाटतं मला. पण